Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक वेगळ्या प्रकारची भाजी. ही बहुतेक गावा ठिकाणी केली जाते. तुम्ही शेकटाच्या पानांची भाजी करत असाल, भजीसुद्धा करत असाल आणि आता त्याचे कापसुद्धा करत असाल. तर शेकटाच्या फुलांची भाजी कधी केली आहे का, तर ती आज आपण पाहूया. शेकटाची म्हणजे शेवग्याच्या फुलांची, ज्या शेंगा येतात त्याच्या फुलांची. तर चला तर मग आता ती फुलं कशी घ्यायची आणि त्यासाठी लागणारं साहित्य ते पण मी आता तुम्हाला सांगतो. ही बघा, तर ही आहेत शेकटाच्या फुलं, शेवग्याची म्हणजेच आपल्या शेवग्याची फुलं. तर याची आपण आज भाजी करणार आहोत. तर ही आता तुम्हाला ती थोडीशीच वाटतील, पण ही थोडीशीच नाही आहेत, आम्ही जास्त आणलेली आहेत. तुम्हाला दाखवण्यापुरेशी आम्ही आता इथे थोडीशी घेतलेली आहेत. तर ती आम्ही आता साफ करतो. ती साफ जरा नीट चांगल्या प्रकारे साफ करायची, त्याच्यामध्ये काही नसेल असं बघून आपण ती साफ करायची. तर आम्ही आता ती साफ करतो. तुम्हाला थोडक्यात आम्ही साफ करताना दाखवतो. गावाकडच्या लोकांना शेकटाची फुलं कळतात, मुंबईकरांना शेकटाची फुलं नाही. जे मुंबईला राहणारे जे आहेत त्यांना सहसा पटकन कळणार नाहीत. ही बघा, ही शेकटाची, ही बघा असं फुल असतं असं. तर त्याची फुलं निवडून काढायची आहेत, फुलं आणि त्या कळ्या. आणि हां, ही भाजी चिरायची नाही, नाहीतर तुम्ही ही भाजी चिराल आणि मग ती लगेच आपल्याला टाकून द्यावी लागेल. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. ती भाजी कडू होते चिरल्यावर. थांब, ती काढा फुलं काढलेली, जरा माती ती साईडला काढते. आपण थोड्या वेळाने भेटू. ही बघा, ही फुलं आहेत, चुपक्यानी येतात ती. आणि त्याची ही बघा अशी फुलं कुठून काढायची आणि ही फुलं चिरायची नाहीत, अशीच्या अशीच धुवायची आणि ती भाजीला घ्यायची. त्याच्या कळ्या पण घेतल्या तरी चालतात. हो, असं कळ्या नाही पण घेतल्या तरी असं चालतील. नाही त्याच्या का कळ्या घ्यायच्या नाही, फुलंच घ्यायची असं नाही मी म्हणणार, त्याच्या कळ्याही घेतल्यात तरी सुद्धा चालेल. आणि व्यवस्थित केली ना तर मटणासारखी होते. केलेली हो घरी, आता तुम्ही बोलशी तुला कसं माहिती. हे बघा, म्हणजे कसं आहे ना, माहिती असतं पण पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात ना. तर वहिनीलाच मीच म्हटलं की इकडची पद्धत तुला दाखवतो. आता ही आम्ही करत नसे, या माझी ताटत धरा, म्हणजे खराब फुलं चांगली फुलं असतील ती येतील इकडे. आजी करायची भाजी. तर आपण आता भेटू थोड्या वेळाने, हे सगळी भाजी साफ करून झाल्यावर. तेल आपलं तापलेलं आहे. अंदाजे मी 2 पळ्या छोट्या तेल घेतलेलं आहे. आणि हे पहा, हा आपला शेकटाचा जो पाला आहे तो मी धुवून घेतला आणि 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. आता ही भाजी मी मसाल्यावर करणार आहे. तर सर्वप्रथम आपण कांदा टाकूया. आपल्याला इथे मी जिरं राई घेत नाही आहे. कांदा आपण फोडणीला टाकणार. तुम्हाला जर टाकायचं असेल तर जिरं राई तुम्ही टाकू शकता. तर कांदा मी फोडणीला टाकला. आलं लसूण पेस्ट, जरा बऱ्यापैकी टाकले. आणि तसंच मी आता हळद टाकतो. अंदाजे 1 चमचा हळद, 1 चमचा आपला घरचा मसाला आणि 1 चमचा कलरचा मसाला. तर मंडळी, इथे मी
मसाला, हळद, कांदा, लसूण पेस्ट टाकलेली आहे. आपला कांदा शिजलाय. जरा फोन आला होता म्हणून जरासं आमचा गडबड झाली. आणि थोडंसं पाणी टाकलं आहे. आता मी याच्यामध्ये ही फुलं टाकून घेतो. फुलं धुतलेत स्वच्छ. चांगली परतून घ्यायची फुलं. हां चालेल. ती बघा परतून घ्यायची चांगली. ती मरगटतात लगेच परतल्यावरती. तुम्ही म्हणाल की एवढी भाजी, तर ही भाजी मग अशीच कोण करेल. काय फोडणीला हे बघा असं परतून घ्यायची. आणि तुम्हाला वाटलं तुम्ही ह्याच्यावरती थोडासा पाण्याचा हपका मारू शकता. आता मी तो मारणार आहे. मला ते त्यातलं पाणी देतो. शक्यतो ही फुलं आणल्या ताजीच भाजी करा तुम्ही. ते बघा मी थोडंसं गरम पाणी टाकणार आहे. अंदाजे अर्धा पेला. आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यावर आता मी झाकण ठेवून देतो. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, घावणे, भात याच्याबरोबर तुम्ही ही खाऊ शकता. साधी सिंपल भाजी केली मी. साधीच एकदम. तुम्हाला जर नॉनव्हेज असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जी की सुकी छोटी छोटी मच्छी असते ती टाकली तरी सुद्धा चालते. आमच्या इकडे टाकतात. आम्ही तर खात नाही पण आम्ही साधीच करतो. ही बघा आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकतो. मीठ टाकूनच घेणार आहे मी लगेच. अंदाजप्रमाणे मी मीठ टाकतोय. हे बघा अंदाजे मी 1 चमचा मीठ घेतलंय. तुमच्याकडे टोमॅटो असेल तोही तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे सध्या तर तो अवेलेबल नाही आहे. सुगंध तर खूप छान आलाय नाही का? जमली का वहिनी मला? भाज्या तुमच्या कधी खराब होत नाही. कारण टेस्टिंग आमची जास्त तुमची वहिनीच करते माझ्या भाज्या. आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. हां आणि आपण भेटूया थोड्या वेळाने. मी आता झाकण ठेवतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी आपली भाजी तयार आहे. ही पहा तुम्ही आता पाहू शकता. मी जरा तुम्हाला ती हलवून दाखवतो भाजी कढईमध्ये. ही पहा आपली भाजी तयार आहे. खूप छान झाली आहे आणि शिजायला एकदम जलद झाली. तुम्ही अशीच करून पहा. आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ह्याचा खाण्याचा मी दाखवणार आहे याच्या पुढेच कशी झाली ती चवीला. तर मंडळी मी ताटामध्ये वाढून घेतली ही शेकटाची भाजी आणि छोलेची भाजी आणि रस भाजीचाच. तर आता ती भाजी कशी झाली ती आता मी तुम्हाला चव घेऊन सांगतो. मी आता भाजी घेऊन चव घेऊन दाखवतो तुम्हाला. आधी पहिली तुम्हाला नुसती खाऊन दाखवतो मी भाजी कशी झाली ती.
मस्त झाले. फुलं चिरू नका. फुलं जर चिरली तर ती थोडीशी करवट कडवट लागेल. लागते. छान झाले. ही भाजी चपाती, भाकरी, भात किंवा घावणे याच्याबरोबर सुद्धा छान छान लागेल. लागेल. ब्रेड वगैरे बरोबर. आणि तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजमध्ये पण टाकून बघा. तर नॉनव्हेज मध्ये म्हणजे काय जे जवळा टाकायचं. जवळमध्ये जवळा हे असतात बारीक बारीक मच्छी असते त्याच्यामध्ये. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. कट कर.